मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. आता सध्या माझ्याकडे 2.5 एकर द्राक्ष बाग आहे आणि पूर्वी पण द्राक्ष बाग होताच आहे. परंतु आता रूट डेव्हलपमेंट आल्यानंतर मी नवीन तंत्रज्ञानानुसार आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलो आणि त्यानंतर YouTubeवर सर्च केल्यानंतर सरांशी बोलणं झालं आणि तेव्हापासून मी अविहना चालू केलं आणि क्वालिटी आणि द्राक्ष मण्यांचा आकार, साईज, गुणवत्ता, लष्टर याबाबत चांगलीच पाहिजे तेवढं डेव्हलपमेंट माझ्या निदर्शनास आलं आणि आज या स्टेजला माझा प्लॉट एकदम व्यवस्थित आणि आज जरी मण्यामध्ये पाणी जरी उतरलं, तरी आज पूर्ण असा गोळा होतो आणि एक मणी पण सोडत नाही. अव्हिना चालू केल्यानंतर माझ्याकडे पानांची ग्रीनरी खूप छान मिळाली आणि ग्रीनरी असल्यामुळं मला जो काही सनबर्निंग किंवा काय जो याचा परिणाम होता, तो अजिबात जाणवत नाही आणि अजून माझ्या प्लॉटला 2 महिने हार्वेस्टिंगला 15 एप्रिलपर्यंत हार्वेस्टिंग येईल आणि त्यावेळेस माझ्या मते त्यावेळेस साईज 18-19च्या पुढे जाईल अशी शाश्वती वाटते आणि एवढी कॅनोपी आणि ग्रीनरी असल्यामुळं मला पेपर रॅपिंगचं सुद्धा काही अडचण येणार नाही आणि लावायची गरज पडणार नाही आणि 70% हार्वेस्टिंग माझी प्लॉटची होईल अशी शाश्वती मला वाटते. पहिलं मी मायक्रोन्यूटन इतर कंपन्यांचा वापरत होतो. त्याऐवजी आता अव्हिना आल्यानंतर माझा खर्चही निम्म्यापेक्षाही कमी झाला आणि अव्हिनाला पर्याय दुसरा कोणताही मार्केटमध्ये नाही आहे आणि शक्यतो जे शेतकऱ्यांना वापरायचं असेल त्यांनी अव्हिना 100% वापरावा आणि बेनिफिट त्याचा 100%. फक्त एवढाच दमादमानं थोडा रिझल्ट लागतोय. 2-3 वेळेस सोडल्यानंतर तिसऱ्या वेळेस शेतकऱ्याला पाहिजे तेवढा बेनिफिट 100% भेटणार ही माझी गॅरंटी. तसेच ज्यावेळेस आपण तूप किंवा गाईचे तूप किंवा दही, काजू, बदाम खाऊ त्यावेळेसही सुरुवातीला काय आपल्याला काही ताबडतोब रिझल्ट येत नाही. त्यामुळे दमादमानं रिझल्ट 100% भेटणारच. पहिलं मी मायक्रोन्यूटनचे स्प्रे बऱ्याच 8 दिवसाला 1 स्प्रे घेत होतो. परंतु आता अव्हिना सोडल्यापासून तर मला वरती पानांची ग्रीनरी असल्यामुळं डेफिशियन्सी कोणत्याही मायक्रोन्यूटनची वाटलीच नाही. त्यामुळं मायक्रोन्यूटनचा स्प्रे डायरेक्ट बंद पडले आणि खालूनच अव्हिना द्यायचं काम चालू आहे. ज्यावेळेस मी मायक्रोन्यूटनचा स्प्रे घेत होतो, त्यावेळेस ट्रॅक्टरचं डिझेल, इतर मेंटेनन्स हा खर्च माझा वाचून गेला आणि सुरुवातीला ज्यावेळेस अव्हिना देत गेलो, त्यावेळेस मला थोडं असं वाटत होतं का अव्हिना माझं फेल गेलं. परंतु मुळांनी डेव्हलपमेंट केल्यानंतर 30-35 दिवसानंतर पाहिजे तसा रिझल्ट मिळत गेला आणि आमची पूर्ण काळी जमीन असल्यामुळं आमच्याकडे थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आमच्याकडं रिझल्ट थोडा दमानं लागत गेला, पण व्यवस्थित आणि 100% मिळाला. मी 1 एकर माझा पेरू नवीन लागवड झालेली त्याला पण सोडलं ट्राय म्हणून. त्याला पण 20-21 दिवस काहीच वाटलं नाही इफेक्ट. पण त्याच्यानंतर त्याला फुटवे आणि हिरवेगारपणा जास्त वाटला आणि 2 पानांचं डिस्टन्स आणि पानांची रुंदी खूप रुंद वाटली आणि फुलांची कळ्यांची आवक पण खूप त्याला आली. परंतु आम्ही आत्ताच लागवड केल्यामुळं ते कळ्या तोडून टाकल्या आणि त्याची रूट डेव्हलपमेंट खूप सक्षम झाली. अव्हिना वापरल्यामुळे मुळ्यांची कार्यक्षमता, पानाची ग्रीनरी, घडांची लवचिकतापणा आणि बाकीचं मायक्रोन्यूटन देण्याची कुठलीही गरज पडत नाही, हे आत्ता लक्षात आलेलं आहे माझ्या. आणि जमिनीचा pH कमी झाल्यामुळे अपटॅकचं प्रमाण वाढलं. पहिले आम्ही मायक्रोन्यूटन बाजारातून घेऊन यायचं, कालवायचं, ट्रॅक्टरमध्ये फवारायचं. ही पद्धत आम्हाला खूप सोपी वाटत होती. परंतु ज्यावेळेस अव्हिना आलं, असं पहिल्यांदा मला निदर्शनास आल्यानंतर असं वाटलं, की अव्हिना हे एकत्र करून मायक्रोन्यूटन आपल्याला भेटतील न भेटतील, त्याप्रमाणे बेनिफिट होईल ना होईल असं वाटत होतं. परंतु अव्हिना वापरण्याला सर्वात सोपा पर्याय आणि खूप स्वस्त आणि त्या 80% खर्च आपला कमी होतो आणि सर्वात सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे. आपण आपल्या सोयीनुसार शेतकरी कोणतेही
रासायनिक किंवा मायक्रोन्यूटन त्याच्या पद्धतीने सोडतो, त्यापेक्षा आपली सोय न बघता पिकाची जी योग्यता आहे, जे प्रमाण आहे, जे पाहिजे ते पिकाला सोडा. ते 100% मिळणार. आम्ही वापरलंय अविना, तुम्ही पण वापरा. धन्यवाद.